महाराष्ट्रात बुलेट ट्रेन, मालवाहू मार्गिका आणि स्थानकांच्या पुनर्विकासासाठी रेल्वेकडून 1,73,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गांचं दुपदरीकरण, पूर्व विभागाचा विकास आणि शेजारच्या राष्ट्रांशी व्यापार वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर वेव्ज ऑस्कर सारखाच बहुमान मिळवेल. वेव्ज परिषदेच्या आढावा बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास. देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेची राजधानी मुंबई मनोरंजनाला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या वेव्ज परिषदेचं यशस्वी आयोजन करणार. मुख्यमंत्री. पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत 44 विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. काशी वारसा जपत आधुनिकतेशी संगम साधत आहे. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाची 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी. एनआयएला तपासात पूर्ण सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केल्यानंतर भारताच्या सहकार्यानं जागतिक दहशतवादाचा बिमोड करण्याची वचनबद्धता अमेरिकेकडून पुन्हा एकदा अधोरेखित. नवीन डेटा संरक्षण नियमांतर्गत आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळणं सुरू राहील. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं स्पष्ट. आयात शुल्कात 145% वाढ करत अमेरिकेचा चीनला पुन्हा दणका. 9 जुलैपर्यंत नियोजित करार न करणाऱ्या देशांवर अमेरिका पुन्हा आयात शुल्क लावणार. आयात शुल्क धोरणाला अमेरिकेनं 90 दिवस स्थगिती दिल्याचे आशिया खंडातील शेअर बाजारात सकारात्मक परिणाम. भारतीय शेअर बाजारातही तेजी. एसटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित 44% वेतन येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती निर्णय. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. ठिकठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि बिहारमध्ये अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 58 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात